खास ऑटो हेल्पर मराठी फॅमिलीसाठी घेऊन आलेलो आहे 3502. हे मॉडेल आहे तुमच्या समोर, जे की 1,20,000 रुपयांच्या एक शोरूम किमतीत मिळतं. गाडीची ऑन रोड किंमत जी आहे ती 1,30,000 रुपये आहे. या गाडीवरती तुम्हाला 10,000 सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि 10,000 तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य. तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी युट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा आणि मराठी कंटेंटला सपोर्ट करा. गाडीमध्ये काय काय बदल झालेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर गाडीची डिझाईन पाहिली तर डिझाईन मध्ये काहीच बदल नाही. तुम्ही जर 3202 बघितली असेल आधी, तर सेम फ्रंट, सेम बॅक, सेम साईडची डिझाईन तुम्हाला म्हणजे साईड प्रोफाईल मिळते. हँडल पोझिशन सेम मिळते. गाडी चालवण्यासाठी सेम जाणवते. फक्त इथे बदल झालेला आहे गाडीच्या स्टोरेज बॉक्समध्ये, गाडीच्या बॅलन्सिंग मध्ये. पहिल्यांदा लोकांच्या कंप्लेंट होत्या की ही गाडी चालवताना आम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, पण आता ही गाडी चालवताना तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येणार आहे, कारण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी टिकवण्यासाठी कंपनीने बॅटरी पॅक खाली दिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे सीटच्या खाली मोठं स्टोरेज देखील मिळतं. मोठं सीट दिलेलं आहे, त्यामुळे कम्फर्टेबल राईड तुम्ही या गाडीवरती आता करू शकता. गाडीच्या बॅटरीमध्ये छोटा पण खूप मोठा इम्पॅक्ट करणारा चेंज झालेला आहे. या आधी म्हणजे 3202 मध्ये तुम्हाला 18,650 हा सेल दिला जात होता. त्याला काही लिमिटेशन्स असतात, पण कंपनीने या बॅटरी पॅक मध्ये सेल अपग्रेड केलेला आहे. तुम्हाला 21,700 सेल मिळणार आहे, जो की खूप जबरदस्त आहे. तर त्याच्यासाठी मी एक ऑलरेडी व्हिडिओ 2 वर्षापूर्वी बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही गुगल करू शकता. ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी उपलब्ध करून दिलेली आहे बजाज चेतक साई सर्व्हिस उंडरी यांनी. पुण्यात त्यांचं शोरूम आहे. पुण्यात बऱ्याच ठिकाणी शोरूम आहेत. स्क्रीनवरती पत्ता आणि नंबर तुम्ही बघू शकता. या गाडीचं सीट आता 1914 mm चं झालेलं आहे, त्यामुळे तिघजण म्हणजे वडील, मुलगा किंवा मुलगी छोटी आणि आई सहज बसू शकतात. म्हणजे फॅमिली सहज याच्यावरती आता मावू शकते. आणि जर बाबा म्हणजेच वडील जर फिरणार असतील गाडीवरती सिटीमध्ये कामानिमित्त, तर ते आरामशीर फिरू शकतात, कारण तुम्हाला चांगला थाय सपोर्ट मिळतो. आणि इथे सीट देखील, कुशन देखील उत्तम आहे. गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो तुम्हाला इथे 168 mm चा मिळणार आहे. आता अनेकांना वाटत असेल की गाडी चालवताना खाली लागला तर खाली बॅटरी पॅक आहे, प्रॉब्लेम येऊ शकतो. डोंट वरी, 160 वरने 168 mm चा ग्राउंड क्लिअरन्स केला असल्यामुळे गाडी कुठेच लागणार नाही. एसयूव्ही सारखा तुम्हाला इथे ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. हे जे मटेरियल आहे हे स्टील आहे, स्टील बॉडी मिळते, त्याच्यामुळे मजबूती आहे कायम गाडीची. प्लास्टिक इथे युज करण्यात आलेलं नाही. टायर इथे बघू शकता 90 R12 चे टायर MRF कंपनीचे देण्यात आलेले आहेत. आणि इकडे तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळतो. हे पाहू शकता, डिस्क ब्रेक इथे देण्यात आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं बॅजिंग देण्यात आलेलं आहे. ग्राफिक्स जे आहेत ते चेंज करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं इनहॅन्स होतं. टॉप मॉडेलला तुम्हाला इथे ही जी सिल्वर लाईन आहे ती ब्लॅक मध्ये मिळते. बाकी जास्त काही बदल याच्यामध्ये नाही. पाठीमागे तुम्हाला 90 R12 चा टायर मिळतो. ड्रम ब्रेक इथे बघायला मिळतो. रिजनरेटिव्ह मोड ही गाडी सपोर्ट करते. या गाडीमध्ये 30 आयकॉनिक हेडलॅम्प मिळते, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हाय बीम, लो बीम देखील अशा प्रकारेच देण्यात आलेला आहे, जे की ॲज इट इज आहे पहिल्या गाडीप्रमाणेच. गाडीच्या सस्पेन्शन बद्दल बोलायला गेलं तर गाडीमध्ये पाठीमागे एक आणि पुढे एक सस्पेन्शन मिळतं. असं सेटअप तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. फुटरेस्ट जे आहे ते अशा प्रकारचं मिळतं. इथे तुम्हाला ग्लो बॉक्स मिळत नाही, जसा की तुम्हाला 01 मध्ये मिळतो, पण इथे तुम्हाला 2 कप्पे मिळतात, ज्यामध्ये मोबाईल ठेवू शकता. आणि मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. हे बघा, अशा प्रकारच्या 2 चाव्या मिळतात. आता तुम्हाला या चाव्यांचा यूज करून तुम्ही गाडी चालू शकता. ज्याप्रमाणे ज्युपिटर किंवा तुम्ही ऍक्टिवा चालवता त्याचप्रमाणे तुम्ही ही यूज करू शकता. इथे तुम्हाला हुक देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला ग्लो बॉक्स मिळत नाही, पण तुम्हाला 2 कप्पे मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे इथे कंपनीने चार्जिंगची सुविधा दिलेली आहे, त्यामुळे चार्जिंगचं देखील टेन्शन नाही. इथे मोबाईल ठेवून तुम्ही इथे आरामशीर प्लग करून चार्ज करू शकता. आता तुम्ही बघू शकता की इतका स्पेस तुम्हाला मध्ये मिळतो. आता याच्यामध्ये सिलेंडर बसणार नाही आणि ठेवू पण नका, कारण हे ग्लॉसी मटेरियल आहे. इथे घासू शकतं आणि तुम्हाला माहिती आहे कलर खराब करू शकतं. गाडीचा डिस्प्ले जो आहे तो 5 इंचचा तुम्हाला नॉन टच स्क्रीन मिळतो. इथे बघू शकता या डिस्प्लेमध्ये तुम्हाला इथे नोटिफिकेशन, मेन्यू, नेव्हिगेशन आणि म्युझिक सारखे फंक्शन्स बघायला मिळतात. SOC किती आहे, रेंज किती मिळेल, ऑक्झिलरी बॅटरीचं इथे व्होल्टेज किती आहे, स्टँड डाऊन आहे त्यामुळे ते नोटिफिकेशन मिळते, ओडो, अशा प्रकारे तुम्हाला माहिती मिळते. आणि इथे न्यूट्रल, जर तुम्ही स्टँड काढून गाडी ड्राईव्ह मोडवरती टाकली तर इथे बघू शकता इको मोड, स्पोर्ट मोड असे 2 मोड्स मिळतात. रेंज देखील चेंज होती. आता हे फंक्शन्स यूज कसे करायचे तर त्यासाठी इथे बटन्स देण्यात आलेले आहेत. इथे हॉर्नचं बटन आहे, इथे हेडलॅम्प चालू करायचं बटन आहे, हाय बीम, लो बीमचं बटन आहे, इंडिकेटरचं बटन आहे, बॅक जाण्याचं बटन आहे आणि हे वर खाली करण्याचे ॲरोज आहेत. राईट साईडला देखील तुम्ही बघू शकता इंडिकेटरचं बटन, रिव्हर्सचं बटन, न्यूट्रलचं बटन, ड्राईव्हचं बटन आणि इथे तुम्ही बघू शकता
वर खाली करण्याचं बटन आणि सिलेक्टचं बटन देण्यात आलेलं आहे. आता जर मला इकडे नोटिफिकेशन बघायचं असेल किंवा मेन्यू बघायचा असेल तर या ॲरोचा मी यूज करू शकतो. जसं की मला नोटिफिकेशन बघायचं आहे, मी वरचा ॲरो दाबला की नोटिफिकेशन आलं. आता त्याच बटनाने मी खाली देखील घेऊ शकतो, वॉर्निंग्स, नोटिफिकेशन, एरर्स. आता बॅक घ्यायचं आहे, इथे बॅक बटन आहे, बॅक झालं. आता मेन्यू ओपन करायचा आहे, खालचा ॲरो दाबायचा, डिस्प्ले. आता डिस्प्लेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला इकडचं सिलेक्ट बटन दाबायचं आहे. डिस्प्लेमध्ये 2 थीम मिळतात. आता ह्या थीम चेंज करण्यासाठी तुम्हाला इकडे ॲरो दिलेले आहेत, त्याचा वापर करायचा आहे. इथे बघू शकता. आता ही थीम मला सिलेक्ट करायची आहे, इथे सिलेक्टचं बटन आहे, थीम बघू शकता सिलेक्ट झाली. ओके, ऍक्टिव्हेटेड. आणि ब्राईटनेस ऍडजस्ट करायचा आहे, इकडे खाली घ्यायचा, ब्राईटनेस मी ऍडजस्ट करू शकतो या बटनांच्या सहाय्याने. इथे बघू शकता ब्राईटनेस कमी जास्त होतो. आता बॅक जायचंय, हे बटन दाबायचं, बॅक आलो. आता याच्या खाली तुम्हाला मिळणार आहे ब्लूटूथ, ज्यामध्ये तुम्ही तुमचा डिव्हाइस कनेक्ट करू शकता. सेटिंग्स, सेटिंगमध्ये जाऊन सिलेक्ट दाबलं की सेटिंगमध्ये जातो. क्लॉक ऍडजस्ट करू शकता, तारीख, स्लॉट फेवरेट, म्हणजे तुम्हाला डिस्प्लेवरती काय काय दाखवायचं आहे ते. गायडेड टूर. परत बॅक जाऊया, खाली व्हेकल इन्फॉर्मेशन, इकडे सिलेक्ट, सर्व्हिस ड्यू कधी आहे, सॉफ्टवेअरचं व्हर्जन काय आहे, गाडीबद्दल माहिती, ट्रिप ए ट्रिप बी, बॅक. यानंतर परत खाली बघू शकता डिस्प्ले. आता मी परत बॅकवरती जातो. आता इकडे जर हे ॲरोचा यूज केला, वर दाबलं तर बघू शकता आता मोबाईल कनेक्ट नाहीये, पण नेव्हिगेशन इथे आलेलं आहे. आणि जर ॲरो खालचा दाबला तर इथे बघू शकता म्युझिक, मोबाईल कनेक्ट नाहीये. अशा प्रकारे तुम्हाला डिस्प्ले बघायला मिळतो. हा नॉन टच स्क्रीन आहे, याला तुम्ही टच करू शकत नाही. आणि जर टेक पॅक नाही घेतलं तुम्ही तरी देखील हा डिस्प्ले जो आहे तो तुम्हाला कलर मिळत नाही, हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मिळतो. तुमची चॉईस आहे 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यायचे का नाही. गाडीची डिकी कशी ओपन करायची हे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, गाडी ऑन वरती आहे, ऑफ वरती घ्यायची, गाडीची चावी आतमध्ये पुश करायची आणि पुढे ढकलायचं. इथे बघू शकता सीट ओपन झालेला आहे. 35 लिटरचा तुम्हाला इथे बूट स्पेस मिळतो, जो की खूप सारा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. फुल साईज हेल्मेट तुमचा आरामशीर बसेल. आता अनेक जण म्हणतात की हेल्मेट ठेवल्यावर भाजीपाला कुठं ठेवायचा, कमेंट आलेली आहे तशी. आता मला सांगा, तुम्ही हेल्मेट गाडीत ठेवून गाडी चालवणार का? गाडीचं हेल्मेट काढणार आणि मग गाडी चालवणार ना घालून? काय बोलायचं आता, काही कमेंट टाकतात, ट्रोल मग करायचं म्हणजे कशाने करतात. बरं असो, हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा चार्जर मिळतो, जो की 750 वॉटचा आहे, जो गाडीला 3 तास 25 मिनिटांमध्ये 0 ते 80% करतो. इथे चार्जिंगचं सॉकेट देण्यात आलेलं आहे आणि हा प्लग तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे चार्जर तुम्हाला मिळतो. डिकीचा स्पेस भरपूर तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईट मिळत नाही, टॉप मॉडेलमध्ये लाईट मिळते. आणि गाडीच्या टायरांमध्ये किती हवा पाहिजे ते इथं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक गाडीला चांगली रेंज मिळण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. हवा योग्य पाहिजे तरच चांगली रेंज तुम्हाला मिळते. आता रेंजवर न आठवलं की गाडीमध्ये जी बॅटरी आहे ती इथे देण्यात आलेली आहे, जी की 3.5 किलोवॉट अवरची आहे, ज्यामध्ये तुम्हाला आरामशीर 130 किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज मिळणार आहे. आणि जर कॅल्क्युलेट केली आयडीसी रेंज तर 153 किलोमीटरची कंपनीने सांगितलेली आहे. या गाडीमध्ये साइड माउंटेड मोटर देण्यात आलेली आहे, जे की IPMS मोटर आहे, उत्तम मोटर आहे, BLDC नाही. आणि ही मोटर आहे 4.2 किलोवॉटची, 23 Nm टॉर्क ही प्रोड्यूस करते. या गाडीचा टॉप स्पीड आहे 73 किलोमीटरचं. आणि तुम्ही जर इको मोड मध्ये गाडी चालवली तर तुम्हाला याच्यामध्ये 63 किलोमीटरचा टॉप स्पीड बघायला मिळेल. या गाडीमध्ये तुम्हाला टोटल 4 कलर्स मिळतात. एक म्हणजे व्हाईट, दुसरा ब्लॅक, जो की खूप चाललेला आहे, तिसरा ब्ल्यू आणि एक चौथा ग्रे कलर मिळतो. या गाडीवरती तुम्हाला स्टँडर्ड 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी मिळते. आणि जर तुम्हाला एक्सटेंड करायची असेल तर 6,000 रुपये पे करून तुम्ही गाडीची वॉरंटी जी आहे ती 5 वर्ष किंवा 70,000 किलोमीटरची करून घेऊ शकता. गाडीची सुरुवातीला मी तुम्हाला किंमत सांगितली होती की 1,30,000 रुपयांमध्ये ऑन रोड मध्ये ही गाडी मिळते, पण ती विदाऊट टेक पॅक. जर तुम्हाला टेक पॅक घ्यायचा असेल, ज्यामध्ये तुम्हाला ऍप बेस्ड फीचर्स आणि डिस्प्लेचे काही फीचर्स वापरायचे असतील, कलर डिस्प्ले पाहिजे असेल, त्याचबरोबर तुम्हाला स्पोर्ट मोड, इको मोड हे मोड्स यूज करायचे असतील, हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स यूज करायचे असतील तर 5,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागणार आहेत वन टाइम. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही फीचर्स अनलॉक करून दिले जातील, जसे की मोड तुम्ही लाईफ टाइम यूज करू शकता. गाडीचा डिस्प्ले तुम्ही लाईफ टाइम 2 थीम यूज करू शकता, चेंज करू शकता. फक्त तुम्हाला डिस्प्ले जो आहे तो टेक पॅक घेतल्यानंतरच कलर मध्ये मिळणार आहे. तुम्ही टेक पॅक नाही घेतला तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्ले देण्यात येतो. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हिल होल्ड आणि म्युझिक कंट्रोल तुम्ही लाईफ टाइम एकदा टेक पॅक घेतलं की यूज करू शकता. पण जर तुम्हाला ऍप कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स यूज करायचे आहेत तर दर वर्षाला तुम्हाला 1,300 रुपये भरावे लागणार आहेत, ज्यामध्ये तुम्ही गाडी लोकेट करू शकता. चोरी झाली तर ती तुम्हाला मिळणार आहे की कुठे गाडी आहे, एक्झॅक्टली लोकेशन तुम्हाला मिळतं.
त्याचबरोबर तुम्हाला बाकीची माहिती, गाडीची हेल्थ बघायला मिळते, बॅटरी किती चार्ज आहे हे बघायला मिळतं. ते तुम्ही ॲपच्या माध्यमातून यूज करू शकता. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि इंटरेस्टिंग देखील वाटला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.